नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई या पदासाठी 79 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर बघा, आता सुरुवात करण्या अगोदर काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला इथं देऊन घेतो. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्या ग्रुपला जॉईन व्हा. त्याचसोबत अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरता येत नाही. तर ते विद्यार्थी आमच्या टीमकडून खूपच कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता भरून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी एक नंबर देतो बघा, 8856, ठीक आहे, 8856 91 31 99. या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शिपाई या पदाचा अर्ज भरून पाहिजे आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल आणि त्याच्यानंतर अगदी न चुकता घर बसल्या कमी किमतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपल्या टीम सोबत तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला भरून घ्यायचा असेल तर. अदरवाईज तुम्हाला स्वतःला भरायचा असेल तर कसा भरू शकता याच्याबद्दल आता संपूर्ण माहिती आपण बघत आहोत. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. त्याच्यानंतर इथे बघा, न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्यायच्यात. खाली आल्यानंतर इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचा आहे आणि पुढे जायचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता इथं सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक माहिती टाकायची आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. त्यानंतर मधलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. त्यानंतर इथं आडनाव टाकायचंय आणि तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. ठीक आहे. आता आपलं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण नाव इथं येऊन जाईल. तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, तोच आधार क्रमांक पुन्हा इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच इथं सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लगेच तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP सेंड केला जाईल आणि इथे तुम्हाला तो OTP टाकण्याचा ऑप्शन येऊन जाईल. तो OTP इथे टाकून तुम्हाला इथे व्हेरीफायचं ऑप्शन येतं, व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली यायचंय. खाली आल्यानंतर एक ईमेल आयडी टाकायचा आहे, तोच ईमेल आयडी पुन्हा तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून तुम्हाला इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचा ऑप्शन आहे बघा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडंसं आता हे पेज मी खाली घेतो बघा. तर बघा, संपूर्ण माहिती इथं भरून झाल्यानंतर इथं चेकबॉक्सचा ऑप्शन आहे, इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे. व्यवस्थित काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून इथं खाली व्हॅलिडेट डिटेल्स ऑप्शन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, मी संपूर्ण माहिती इथं भरून घेतलेली आहे. मोबाईल नंबर देखील इथं व्हेरीफाय केलेला आहे OTP टाकून. ठीक आहे. आता मी इथं व्हॅलिडेट डिटेल याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारचं येऊन जाईल. तुमचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे बघा आपल्याला सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर तुमचं इथं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड अशा स्वरूपामध्ये दिला जाईल. ठीक आहे. हा युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती, ईमेल आयडी वरती देखील सेंड केलेला असतो. व्यवस्थित तो जपून ठेवायचा आहे मित्रांनो, कारण याच युजर आयडी पासवर्डनी तुम्हाला जेव्हा पण तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र वगैरे येईल ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता संपूर्ण जवळपास आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आता पुढील आपल्याला पुढचा व्हिडिओ आपण बघण्या अगोदर काही महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो. बघा, अर्ज भरताना कोणत्या प्रकारची अडचण आली, टेक्निकल अडचण, तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता 10 ते रात्रीचं 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारचा आणि इथे ईमेल आयडी दिलेला आहे. तांत्रिक मदतीसाठी आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथं दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आता बघा मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदभरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध करून देत आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आता जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, जिल्हा बँकेसाठी आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून नोट्स उपलब्ध करून देत आहे. तर आपला हा शिपाई पदभरतीचा अभ्यास आहे मित्रांनो, सांगलीसाठी. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, त्यासोबत आपल्याला बुद्धिमत्ता, बँकिंग व सहकारी या विषयावरती तुम्हाला 70 प्रश्न विचारले जाणार आहेत 70 गुणांसाठी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. सर्व विषयांच्या नोट्स आणि मागील सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांचे झालेल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला उत्तरासोबत उपलब्ध करून देतोय मित्रांनो.
तर बघा या नोट्समध्ये आपण काय काय देतोय, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, त्यासोबत आपल्याला कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत मित्रांनो. हे तुम्हाला काय करण्याची गरज नाही. संगणक देखील इथं विचारलं जाणार नाही. त्यासोबत इंग्लिश देखील तुम्हाला विचारलं जाणार नाही. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बाकी सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला इथं भेटून जातील मित्रांनो. हे जे आपले विषय आहेत त्या सर्व विषयाच्या नोट्स भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिल्हा माहिती देखील यामध्ये भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. जिल्हा माहितीच्या तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल मित्रांनो. त्याच्या देखील नोट्स भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मागे झालेल्या 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, इथून मागचे जेवढे पण शिपाईचे पेपर झाले वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ते देखील भेटतील आणि लिपिकचे देखील तुम्हाला पेपर भेटून जातील. 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे भेटून जातील मित्रांनो. आपल्याला मागच्याच किमतीमध्ये, किंमत आपण वाढवलेली नाहीये. बहुतेक ठिकाणी आपल्या नोट्स डाउनलोड करून जास्त किमतीमध्ये विकायचं काम चालू आहे. तर आपण कोणत्या प्रकारची किंमत वाढवलेली नाहीये मित्रांनो. 229च किंमत ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे सर्व काय भेटणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी इथे नंबर दिलेला बघा, अजून एक नंबर देतो 96 65 18 17 69. ठीक आहे. 18 17 69 किंवा 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला पेटीएम किंवा फोनपे, गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी आपल्याला हे दोनच नंबर असणार आहे. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. पुन्हा नंबर देतो 96 65 18 17 69. ठीक आहे. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे मित्रांनो. याच्यामध्ये सर्व विषयांचे नोट्स भेटतील, मागील सर्व प्रश्नपत्रिका भेटतील, सर्व काही PDF स्वरूपामध्ये पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या प्रश्नपत्रिका आणि या नोट्सचा वापर करायला विसरू नका, कारण सर्व डिटेलमध्ये तुम्हाला भेटून जातील. थोडक्यात डेमो दाखवायचं जर म्हटलं तर बघा, आता आपल्याला थोडक्यात माहिती देतो. बघा, बँकिंग सहकारचं जर म्हटलं तर सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जवळपास 30-40 प्रश्न बँकिंग सहकारवरती विचारले जातात. तर बँकिंग सहकार जर म्हटलं तर बँकिंगचे हे टॉपिक आहेत. आपण कसे कसे टॉपिक कव्हर केले ते तुम्ही इथं बघू शकता. या साईडला बँकिंग आहे, त्या साईडला सहकार आहे. ठीक आहे. हे सर्व अनुक्रमणिका तुम्ही बघू शकता. सर्व महत्त्वाचे टॉपिक आणि त्यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते सर्व काही कव्हर केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे IMP पॉईंट जे पण आहेत ते देखील कव्हर केले. तर ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं खाली आल्यानंतर पहिलं जसं की प्रकरण सुरू झालं तर प्रकरणाची संपूर्ण माहिती, महत्त्वाचे IMP पॉईंट, त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती, त्याच्यानंतर लगेच त्या टॉपिकचे महत्त्वाचे IMP प्रश्न उत्तर, लगेच दुसरं प्रकरण इथं सुरू झाल्यानंतर त्याची संपूर्ण महत्त्वाची माहिती, IMP पॉईंट, त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे आणि लगेच महत्त्वाचे प्रश्न उत्तर. तर या स्वरूपामध्ये संपूर्ण आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या प्रत्येक विषयाचे सेपरेट नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. 229 मध्ये सर्व विषयाच्या नोट्स देखील भेटतील, मागील क्वेश्चन पेपर देखील भेटतील, सर्व काही याच्यामध्ये असणार आहे. तर जॉईन होण्यासाठी या नंबरवरती पेमेंट करायचं, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. इथं आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड भेटलेला आहे. तर इथं आता आपल्याला बँकेचं नाव इथं निवडायचं आहे आणि इथं आपल्याला शिपाई पद इथं आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होईल. तर इथे बघा, अजून आता आपल्याला माहिती काय भरायची आहे. सर्वप्रथम जन्मदिनांक आपल्याला इथं भरायचे. ठीक आहे. जी पण जन्मदिनांक असेल ती तुम्ही इथं भरू शकता या स्वरूपामध्ये. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जन्मदिनांक भरायचे आहे. त्याच्यानंतर इथं 10वी पूर्ण केलेली आहे हे चेकबॉक्स टिकमार करायचं. त्याच्यानंतर 12वी पूर्ण केलेले आहे हे जे टिकमार आहे ते आपल्याला करायचे आहे. तर दोन्ही चेकबॉक्स इथं टिकमार झाल्यानंतर इथं आपल्याला व्हेरीफाय डिटेलचं ऑप्शन आहे. व्हेरीफाय डिटेल याच्यावरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं सबमिटचं ऑप्शन येतं, सबमिटवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आता संपूर्ण माहिती मी इथं भरलेली आहे. सबमिटवरती मी क्लिक करतो. त्यानंतर पुढील माहिती बघा आपल्याकडे अशा प्रकारची आलेली आहे. आता मित्रांनो, आता इथे जर म्हटलं तर वय वगैरे आपल्याला दिसत असेल, आपल्याला इथं बाकीची माहिती भरायची आहे. तर बाकीची माहिती काय आहे, लिंग आपल्याला मेल फिमेल जे पण असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करा, मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करा. मॅरिड जर तुम्ही सिलेक्ट केलं तर इथं पतीचं किंवा पत्नीचं नाव आपल्याला भरायचं आहे. ठीक आहे. तर इथं आपण नाव भरू शकता. ठीक आहे. नसल लग्न झालं तर इथं डायरेक्टली अनमॅरिड सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इंडियन इथं येस करायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, तर इथं आपल्याला येस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं वडिलांचं किंवा पतीचं नाव भरायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथं आपल्या आईचं नाव भरायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. इथं ओपन प्रवर्ग हे सर्वांनाच असणार आहे, कारण सर्वसाधारणमधून या जागा भरल्या जाणार आहेत. राखीव प्रवर्गातून या जागा सर्व भरल्या जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तिथं काहीच करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला इथं चेकबॉक्स करायचे. तुम्हाला
मराठी लिहिता वाचता बोलता येते का, तर इथं चेकबॉक्स मार्क आपल्याला इथं करायचे. हिंदी येत असेल तर हिंदी देखील करा, इंग्लिश येत असेल तर इंग्लिश देखील तुम्ही हे चेकबॉक्स इथं जे आहेत ते टिक मार्क करून घ्या. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर ॲड्रेस आपल्याला भरायचा आहे. इथं आधार कार्डवरती जसा ॲड्रेस असतो तसा संपूर्ण जो ॲड्रेस आहे तो आपल्याला इथं भरायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, जसं की इथं संपूर्ण आधार कार्डवरती जसा पत्ता असतो तसा भरला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपल्याला गावाचं नाव तालुक्याचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर इथं आपण तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाकू शकतो. त्याच्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, खाली आपल्याला जिल्हा राज्य याच्याबद्दल माहिती भरायची. इथं बघा आपल्याला इथं राज्य निवडलं. त्याच्यानंतर जिल्हा, आता सांगली जिल्ह्यासाठी ही पद भरती आले तर आणि सांगली जिल्ह्याचेच उमेदवार इथं अर्ज करू शकतात, तर इथं सांगलीच आपल्याला इथं जिल्हा निवडावा लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके इथे येऊन जातील. ते तालुके तुम्हाला त्याच्यापैकी कोणता तालुका आहे ते निवडायचा आणि तुमच्या तालुक्याचा इथं पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकून इथं व्हॅलिडेट डिटेल्स ऑप्शन इथं क्लिक करून आपल्याला सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता पुढे शैक्षणिक माहिती आपल्याला भरायला आलेली आहे, तर इथे आपल्याला बाकीची शैक्षणिक माहिती भरायची आहे. ठीक आहे, आता इथं बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर 10वीची माहिती भरायची. 10वीची माहिती इथं सिलेक्ट केली, इथे ॲड डिटेल्सचं ऑप्शन आहे इथं सिलेक्ट केलं. कोर्सचं ऑप्शन आहे इथं आपण 10वी सिलेक्ट केलं. बोर्डाचं नाव इथं आपण स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण केले असेल ते सिलेक्ट करायचं. महिना आपल्याला सिलेक्ट करायचं, कोणत्या वर्षी आपण 10वी पास केली ते वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं पर्सेंटेज होतं काय होते ते आपल्याला सिलेक्ट करायचं. एकूण कितीपैकी मार्क किती होते ते टाकायचे, जसे की 500 पैकी 378 मार्क होते तर ते पण टाकले, टक्केवारी ऑटोमॅटिकली आली. श्रेणी आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड क्लास जे पण असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आणि सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती आपल्याला क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर 12वीची माहिती देखील अशा स्वरूपामध्ये आपण ॲड करणार. इथे आपल्याला कोर्स निवडायचा आहे 12वी. त्याच्यानंतर इथं स्टेट बोर्ड आपल्याला जे पण असेल, स्टेट बोर्ड सेंट्रल बोर्ड जे पण असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा पुढे आपल्याला महिना वगैरे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर उत्तीर्ण वर्ष वगैरे आपल्याला इथं सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, तर उत्तीर्ण वर्ष आपण इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर निकालाचा प्रकार पर्सेंटेज असणार आहे. बाकी जर म्हटलं तर कितीपैकी किती मार्क पडले ते आपल्याला इथं भरायचे, जसे की 650 पैकी आपण इथे टाकूया तर 400. ठीक आहे, तर त्यानंतर टक्केवारी येऊन जाईल. श्रेणी आपल्याला जे पण असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून आपल्याला सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती क्लिक करायचं. ठीक आहे, 12वीवरती आपल्याला ही पद भरती आलेली आहे. तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमावरती देखील भरू शकता. ठीक आहे, तुमचं पुढे ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, कॅम्प्युटर सर्टिफिकेट असेल, काही टायपिंग सर्टिफिकेट असेल त्याची देखील तुम्ही माहिती भरू शकता झालं असेल तर. ठीक आहे, फक्त 12वीची माहिती ॲड केली तरी काय अडचण नाही. त्यानंतर सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती आपल्याला क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा अनुभवाची माहिती विचारली. तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स वगैरे असेल ते एक्सपिरियन्स तुम्ही ॲड करू शकता. अदरवाईज इथं स्किपचं ऑप्शन आहे, स्किपवरती क्लिक करू शकता. जर ॲड करायचं असेल तर इथं ॲडचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करून ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलंय, कोणत्या लोकेशनवरती काम केलंय, कोणत्या ठिकाणी कोणत्या पदावरती काम केलंय, त्याच्यानंतर डिपार्टमेंट कोणतं होतं ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, हे सर्व माहिती आपल्याला भरायचे आहे. थोडक्यात आता हे पेज जे आहे क्लोज करतो पहिले बघा. त्याच्यानंतर इथं आपल्याला विभाग इथं निवडायचा आहे. विभाग झाल्यानंतर कधी आपण कामाला सुरुवात केली होती म्हणजे केव्हा जॉईनिंग केली ती जॉईनिंग डेट आणि एंडिंग डेट तुम्हाला इथं भरायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली एक्सपिरियन्स वगैरे येऊन जाईल आणि काही ऑप्शनल तुम्हाला माहिती लिहायची असेल त्याच्या कामाबद्दल तर तुम्ही भरू शकता, अदरवाईज नाही भरली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. नसेल काय अनुभव तर क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करायचं आणि काहीच भरायची नाही. आपल्याला फक्त स्किपचं ऑप्शन आहे, स्किपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच प्रकारे काय गुणवत्ता वगैरे असेल तुमच्याकडे, ठीक आहे, तर ती माहिती तुम्ही इथं भरू शकता. अदरवाईज याच्यामध्ये जर म्हटलं तर गुणवत्तामध्ये तुम्हाला काय अवॉर्ड भेटला असेल, ठीक आहे, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, काही स्कॉलरशिप असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही खेळाडू वगैरे असेल तर त्याची इथं माहिती भरायची असेल तर भरा, अदरवाईज नो, इथं स्किपवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे अशा प्रकारचं येऊन जाईल. आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फक्त आता पेमेंट करायचे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर डॉक्युमेंटमध्ये काय काय अपलोड करायचे बघा. सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आपल्याला आधार कार्डचं संपूर्ण आपल्याला मागून पुढून अपलोड करायचं किंवा पहिलं जे पेज आहे ते संपूर्ण ॲड करायचं आहे. ठीक आहे, आधार कार्डचा फोटो व्यवस्थित तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आणि तो फोटो आपल्याला अपलोड करून इथं अपलोडचं ऑप्शन आहे, अपलोडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड झाल्यानंतर आपल्याला इथं बघा आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची कोऱ्या कागदावरती या स्वरूपामध्ये. ठीक आहे, आपल्याला 3 डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे, बाकी जास्त काय करायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तर पटकन हे सर्व डॉक्युमेंट मी अपलोड करून सेव्हवरती क्लिक करतो. तर बघा आता डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर पुढे आपण सेव्ह अँड सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं पुढे ओपन होऊन येतं. इथं आता संपूर्ण जो आपला अर्ज आहे तो आपल्याकडे इथं दिसून येतो मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित चेक करून घ्या तुमचा अर्ज बरोबर आहे की नाही. आता हे पेज थोडंसं मी खाली घेतो.
खाली घेतल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं दिसेल. बाकीची माहिती इथं फोटो सिग्नेचर दिसेल. इथे चेकबॉक्स टिक मार्क करून घ्यायचे. तर आपल्याला हे सर्वचे सर्व पटकन मी हे चेकबॉक्स टिक मार्क करतो आणि त्याच्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. बाकीची माहिती इथे दिसेल. टोटल पेमेंट किती भरायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसेल. आता पेमेंट करण्यासाठी हे पेज आहे मित्रांनो, ठीक आहे. हे मिनटं आपल्याला सेकंद कंप्लीट व्हायच्या अगोदर इथं चेकबॉक्स टिक करून इथं आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर पटकन मी इथं पेमेंट करून घेतो. तर बघा इथं चेकबॉक्स टिक केल्यानंतर इथं प्रोसीड ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. इथं आपण वेगवेगळ्या माध्यमाने पेमेंट करू शकता, जसं की भारत QR आहे, QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. नेट बँकिंग आहे, वॅलेटचं ऑप्शन आहे, भरपूर ऑप्शन आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा प्रकारचे कोणत्याही मार्गाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. जसं की मी इथं QR सिलेक्ट करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे येऊन जाईल. आता टोटल अमाऊंट जे आहे मित्रांनो इथं 607 रुपये दाखवित आहे मित्रांनो, ठीक आहे, 0.70 पैसे. काय याच्यामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची फी आहे ती पण इथं वाढवण्यात आलेली मित्रांनो. ऑनलाईन जी पेमेंट करणार आहे तुम्ही, हे जे पेमेंट गेटवे वापरणार आहे, ठीक आहे, तर त्याची फी देखील इथे ॲड झालेली आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचे टोटल पेमेंट किती असणार आहे मग 607 रुपये मित्रांनो. एवढं पेमेंट तुम्हाला इथं QR कोड स्कॅन करून इथं पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेज आहे ते लॉग आउट होऊन जाईल आणि तुम्ही फक्त लॉग इन करून देखील त्याची प्रिंट घेऊ शकता, काही अडचण नाही. तर पटकन मी इथं पेमेंट करून घेतो. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जे पेज आहे मित्रांनो ते डायरेक्टली रिडायरेक्ट तुम्हाला होम पेजवरती इथं करणार आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा, जो तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुम्हाला फॉर्म भरताना देखील मी दाखवला होता आणि तुमच्या मेसेजवरती देखील आलेला असतो. तो युजर आय डी पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इनवरती क्लिक करून ॲप्लिकेशनची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. बाकी संपूर्ण माहिती इथं मी देऊन घेतलेली आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, बाकी जर काही अडचण आली तर आपल्या टीमकडून तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता खूपच कमी किमतीमध्ये. त्याच्यासाठी 8856 91 31 99 हा स्पेशल फॉर्म भरण्यासाठी नंबर दिलेला आहे. याच्यावरती मेसेज केल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करायचे आहेत आणि घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज आपल्या टीमकडून भरून घेऊ शकता. अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21 तारीख, ठीक आहे. आता 21 तारीख असणार आहे, परंतु आपल्याला रात्रीचं 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार नाहीत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं ऑनलाईन अर्ज लवकर भरून द्या मित्रांनो. बाकी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अभ्यासाला लगेच सुरुवात करून घ्या. तर त्याच्यासाठी आपण नोट्स तयार केलेल्या आहेत, त्यात या नोट्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता, ठीक आहे. सर्व नोट्स तुम्हाला 229 मध्ये भेटून जातील. या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. तर अशा प्रकारची बाकी संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जॉईन व्हा लगेच, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.